ज्याला इह किंवा परलोकाविषयी आसक्ती नाही, जो अनासक्त व विषयुक्त, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 41. ज्याला आलय नाही, जो ज्ञान पाऊन निःशंक झाला व जो अमृताप्रत निर्वाणाप्रत पोहोचून त्यात अवगाहन करतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 42. जो इहलोकी पुण्य आणि पाप या दोघांच्याही संग सोडून गेला, जो अशोक विमल आणि शुद्ध, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 43. जो चंद्रासारखा विमल, शुद्ध, प्रसन्न, अनाविल, स्वच्छ व ज्याची भवतृष्णा नष्ट झाली, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 44. जो या विषममार्गी दुर्गम मोहमय संसाराच्या पलीकडे गेला, जो उत्तीर्ण पार गेलेला, ध्यानरत, निष्कंप, निःशंक व उपादानरहित होऊन शांत झालेला, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 45. या जगी जो विषयोपभोग सोडून अनागारिक प्रवज्जा घेतो व ज्याची कामवासना नष्ट झाली, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 46. या जगी जो तृष्णा सोडून अनागारिक प्रवज्जा घेतो, ज्याची तृष्णा व भववासना नष्ट झाली, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 47. जो मानवी बंधन सोडून दिव्य बंधनाच्या पलीकडे गेला व सर्व बंधनातून मोकळा झाला, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 48. रती आणि अर्ती सोडून शांत झालेला, निरुपाधी व सर्व लोकविजयी शूर, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 49. जो प्राण्यांचे मरण व उत्पत्ती सर्वथैव जाणतो, जो अनासक्त, सुगत आणि बुद्ध, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 50. ज्याची गती देवांना, गंधर्वांना किंवा मनुष्यांना माहीत नाही, जो क्षीणासरव, अर्हन, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 51. ज्याला पूर्व पदार्थांविषयी, भावी पदार्थांविषयी किंवा वर्तमान पदार्थांविषयी काहीच वासना नाही, जो अकिंचन व आदानरहित, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 52. ऋषभ, प्रवर, धीर, महर्षी, विजयी, अप्रकंप्य, स्नातक आणि बुद्ध, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 53. जो पूर्वजन्म स्मरतो, सद्गती आणि असद्गती जाणतो आणि जन्मक्षय, निर्वाण प्राप्त करून घेतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. 54. नाव आणि गोत्र हा एक जगातला वाक्प्रचार आहे. लोकसंमतीने तो ठरतो व त्या ठिकाणी तसे तसे कल्पिले जाते. 55. अज्ञानी माणसांच्या अंतःकरणात चिरकाल वास करणारे असे हे एक मिथ्या दर्शन आहे. अज्ञजन जन्माने ब्राह्मण होतो असे आम्हाला सांगतात. 56. जन्माने ब्राह्मण होत नाही व जन्माने अब्राह्मण होत नाही, कर्माने ब्राह्मण होतो व कर्माने अब्राह्मण होतो. 57. शेतकरी कर्माने होतो, कारागीर कर्माने होतो, वाणी कर्माने होतो व शिपाई कर्माने होतो. 58. चोरही कर्माने होतो, योद्धाही कर्माने होतो, याजक कर्माने होतो व राजाही कर्माने होतो. 59. प्रतित्य स्मुत्पाद जाणणारे व कर्मखल जाणण्यात कुशल पंडित याप्रमाणे यथार्थ त्या कर्म जाणतात. 60. कर्माने जग चालते, प्राणी कर्माने जगतात. चालणारा रथ जसा अणीवर अवलंबून असतो, तसे प्राणी कर्मबंधनावर अवलंबून राहतात. 61. तपाने, ब्रह्मचर्याने, संयमाने आणि दमाने ब्राह्मण होतो, हे ब्राह्मण्य उत्तम होय. 62. पूर्वजन्म जाणणे, सद्गती दुर्गती जाणणे व जन्मक्षय प्राप्त करून घेणे, या 3 विद्यांनी संपन्न, शांत व ज्याला पुनर्जन्म नाही तो, हे वासेष्ठा, सुज्ञांच्या शक्र आणि ब्रह्मा आहे असे समज. 63. भवतु सब्ब मंगल. साधु साधु साधु.